आजपर्यंत मी या बाप्पाकडे जे काही मागितले ना, याने सगळं दिले. मग आता काय मागितलंस? आधी तू सांग. तुझं सुख आणि आनंद. मी पण तुला सुखी आणि सतत आनंदी ठेव असंच मागितलंय. म्हणजे मला नाही मागितलंस ना? मला माहिती आहे ग, तुला मी सुखी आणि आनंदी ठेवू शकणार नाही असं वाटतं ना तुला? कसला मनकवडा आहेस तू, वेडबंबू. सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात वेड्या. जे न बोलता कळतं तेच प्रेम असतं. सत्य आहे. हो गॉड, मम्माचा फोन आणि ते पण घरून. अरे इतक्या लवकर घरी कशी पोहोचली? बरं वाटलं असेल तिला. बरं झालं बाई. बघितलं, आत्ताच मी बाप्पाकडे तुझं सुख आणि आनंद मागितला आणि त्याने लगेच दिला. चल निघूया. चल चल चल. अरे वीरू, विराज, विराज, तू इथे कसं काय? अरे तुम्ही पण इथेच? मी बघितलंच नाही तुम्हाला. तुझ्या कपाळावर काय लागलंय? हो, कुठे काय? त्याचं काय आहे ना, लोकांच्या घरची बेल वाजून पळालं ना की लागतं असं कधी कधी. म्हणजे विचार ना, विचार, सांग रे. काय रे? काय नाही, सॉरी. म्हणजे मगाशी ती बेल याने. असू दे, चल. बाप्पा, दर मंगळवारी अनवाणी चालत सिद्धिविनायकाला जाईल, पण माझी मनोकामना पूर्ण कर रे. अहो पण ऐकून घ्या ना. त्या जुईची मनोकामना कधी पुरी होऊ देणार नाही. नाही बाबा, मेले तरी बेहत्तर. असा वेडेपणा केला तर तेच होईल. नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, एवढा आकांडतांडव करायची काय गरज आहे का? तुमचं काय जातंय? माझा मुलगा माझ्या हातून निसटतोय, फोन पण उचलत नाहीये. कुठे जाऊन काय करायला लावेल ती सायलीला काही सांगता येत नाही. काही काय बोलताय? तुम्हाला काय माहितीये, या मुली अशाच गटवतात श्रीमंत घरची मुलं. हे बघा, तुम्ही सायलीला तिच्या लहानपणापासून ओळखताय. ती तशी मुलगी आहे का? प्रेमात पडलेल्या मुली कुठल्याही थराला जाऊ शकतात. तुम्ही गेला होतात का सूर्यकांतच्या बाबतीत? माझी गोष्टच वेगळी होती. मम्मा आला? अरे कुठे गेला होतास? मी अगं. आणि एवढा दमलेला का दिसतोयस? काय केलं तिनं? अगं काय मम्मा, तू पण परत ते सोड. तू कशी आहेस ते सांग अगं आधी. माझं मरू दे. आधी हे सांग की तुम्ही दोघं कुठे गेला होतात आणि इथं काय करत होतात? अरे बोल ना, माझा जीव जाईल. मम्मा आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो होतो अगं. हा, आणि हवा असेल ना तर त्या विराजला पण विचारून बघ, तो पण तिथे होता. आणि जेव्हा आम्ही इथे होतो ना तेव्हा पण तो इथली बेल वाजून पळून गेला. येस, विराज माय सेवियर. त्याचं मी भलं करेन. झालं झालं, टेन्शन गेलं ना आता. बघा, तुम्ही आता आराम करा. आता आराम? ऋग्वेदचं लग्न लावून दिल्यावरच माझ्या मनासारखी सून या घरात आल्यावर मिशन पहिलं, सायलीला ऑफिसमधून काढून टाकणं. अहो पण त्यावेळी तिला ठेवायचा आग्रह तुम्हीच केला होतात ना. हो, मग आता मीच सांगते तिला काढायला. अहो पण माझ्या वडिलांची फर्म आहे, मी मालकीण आहे राजे प्रधान असोसिएट्सची. सो माइंड यू, मी सांगेन तेच होणार. उद्यापासून सायली माझ्या ऑफिसमध्ये नसेल. अँड दॅट्स फायनल. अगं हे भूत झोपलं नाही अजून? काय ग, चल झोपायला जा. तुझ्या पोटाशिवाय कधी झोपायला नाही. बर, आणि तुझं काय, चल झोप आता. सकाळी ऑफिसला जायचंय ना. काय करू? काय करू म्हणजे जायचं ऑफिसला. काम नाही सोडायचं, काम म्हणजेच देव असतो. आणि तुझा देव पण तुला रोज तिथेच भेटणार आहे गं. बघ, तिलाही कळतं. ती हुनी काय करणार आहे ना देव जाणे. तुझ्यासारखी झडप तर नाही बसणार आहे. गुच्छात त्याला आणि त्याच्या आईला पण. जाऊ तिकडे अंधारात कोण ग? बागुलबुवा.
आली मोठी गुच्चा देणारी. चला झोपायला चला आता. तू पण झोप ग. मला सुद्धा उद्या 7:53 आहे. चला झोपायला चला. अहो घाबरू नका, मीच आहे. चक्कर येऊन पडला तर म्हणून धरून ठेवलंय तुम्हाला. बरं बरं. करा, बिंदास वजन करा तुम्ही. किती आहे? वाढलं की कमी झालं? ते तुमच्या हातामुळे वाढलं वाटतं. अरे देवा, सॉरी सॉरी सॉरी. परत करा तुम्ही वजन. नको, असू दे आता. आता राहू दे. भविष्य काय आलंय ते बघूया आपण. तोंडावर ताबा ठेवा. 7:53ची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आहे. माझी 7:53. बाय. डब्बोला बारीक व्हायचंय ना, मग डब्बोने डब्बा आणला असेल का? मला सॉलिड भूक लागली आहे यार. मोनू, तुझा डब्यावर भरोसा नाही काय? नाही काय? आपल्या डब्बोची फिगर कशी गोल 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 गोल. तिच्या नेचर मध्ये नाही झोल 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 झोल. तिच्या हाताला अविट चौबोल चौबोल. मोनू, तुझा डब्यावर भरोसा नाही काय? माहिती तरी पण बस. मैंने कहा था ना वो जड़ी बूटी के बारे में. अब भी ले लो, देखना जल्दी फर्क पड़ेगा. हाँ ये लो रखो. बोला था ना बकवास है. ये ले, मेरे वैद ने दिया है. तुझे तो घर जाने की भी जरूरत नहीं. अब भी ले ले. चल ले 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 ले. अब भी ले ले. चल मुंह खोल कुछ नहीं, होमिओपॅथी छे. इससे कुछ नहीं होता. अगं कुछ नहीं होता मग दिलीस कशाला? बस. तू नाही काही आणलं? हमने दिया भी तेरे को दवा. का? इधर कभी. ये देख. अगं बाई, किती कोण? हा गंडा कधी बनला? गंडावला तिने तुला. ये हंसने वाली बात नहीं है जी. बहुत जालिम है ये. हाँ, रोज चेक करना, ढीला ढीला होता जाएगा, बाद में एक दिन गिर जाएगा जी. हाँ हाथ नहीं जी, गंडा. ऐक ना, हे बघ मी ते औषध आणलंय डॉक्टर सोमणांचं. ते अदनानवाले. हा तेच तेच. अगं हे ना पोटाला कन्फ्यूज करतं. हो, म्हणजे पोटाला भूक लागली तरी कळत नाही, म्हणून त्याचं नाव पण द्विधावर्धक आहे. घे पटकन घे घे. आज पण मस्त येतोय. घे ना पटकन. छान आहे ना. या बायकांची औषध एकदम बकवास आहे. हमारी दवाई बकवास थे और तेरी बढ़िया. तो तू क्यों अब तक ऐसी है? दिन में 10 बार तेल में उबाले हुए मेंदू वड़े जैसी. मेंदू वड़ा बोली. सरला तू फापड़ा. मेरे भानगढ़ में मत पड़ना. मैं कृष्ण नगर में रहती हूँ. तू क्या राधा है? राधा नहीं, राडा करूंगी. डोंट गिव अ धमकी. बासरी तू चुप बैठ, काटकर तोड़ दूंगी. भूक जिरली वाटत. घे, खाऊन घे. हे असं कपाळ फोडून घेऊन काही होणार नाहीये. नुसता खर्च होईल आणि खर्चाटल्याचे डाग राहतील आयुष्यभर. मग काय करू? अरे नोकरी कर, पैसा कमव आणि स्वतःला सायलीच्या लायकीचा बनव. ना बाबा ना, हम कलाकार है. हम नौकरी के लिए नहीं जन्मे. तू बघ रे, बघ फक्त मी माझ्या कलेवर कुठल्या कुठे जातो. माझं कलेवर व्हायच्या आधी कुठेतरी जाऊन दाखव म्हणजे झालं. म्हणजे बाबा तुझा पण विश्वास नाही ना माझ्यावर? अरे बेटा, विश्वास आहे रे, विश्वास आहे, पण काळजी वाटते रे. एकुलता एक मुलगा आहेस तू माझा. हे बघ, अरे नाव कमव, पैसा कमव रे, म्हणजे मग मला जुई वहिनींना पटवायला सोपं ना. बाबा अरे पाप आहे हे. ए गधड्या, तुझी सासू म्हणून म्हणतोय. अच्छा अच्छा, सायलीसाठीच. अरे जुही वहिनी माझी विहीण कधी होणार या गोष्टीची मी वाट बघतोय. चला लवकर चला.
ए बाय संध्याकाळी ये वने तू हो पुढे, मी आले. का ग आता काय विसरलीस? कुणी भेटणार आहे? हो, बॉयफ्रेंड. या जुई खरंच? पण कोणाला सांगू नको हा प्लीज. नाही नाही नाही, हे माझी ओळख करून दे ना त्याच्याशी. अगं आमची नुकतीच ओळख झाली, माझ्या ताब्यात तर येऊ दे. हे नाव काय त्याचं? काय करतो? दिसतो कसं सांग ना. अगं हो हो, सगळं सांगेन मी तुला. काय घाई आहे एवढी? तू ना बाई मला लाजवतेस. हे जुई, मिस्टरांना कळलं तर? त्यांना माहितीये. काय? अगं मग त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांची परवानगी आहे. ते उलट म्हणाले की हे तू आधीच करायला हवं होतंस. इतके दिवस ते माझ्या मागे होते याच्यासाठी. काय सांगतेस? येत ग तुझे मिस्टर. आमच्या यांना भेटवते त्यांना, सतत संशय घेतात ग माझ्यावर. जळलं मेला सुंदर दिसण्याचा हा एक त्रासच आहे. हो ना, सुंदर बायकांनी स्टेशनवर जास्त वेळ थांबू नये, ट्रेन लेट होतात. जा तू, निघ तू. हो हो जाते. शिबाई तेवढंच आहे. भविष्य काय आहे? मागे वळून बघू नका. मी कशाला मागे वळ. काय तुझा बॉयफ्रेंड? दाखव दाखव, किती आलं वजन? नको, ते तू बघत होतेस म्हणून जास्त झालंय. हा हा हा, दृष्ट लागते. चल आता ऑफिसला जायला उशीर होईल. हो चल बाई चल. नाही प्लीज नाही दाखव. मी नंतर बघेन. मी नाही दाखवणार. अमिगो हॉटेलचे रिवर्क डिझाईन. ओके गुड, बघतो. बस बस. नाही सर, बसणार नाही आता, काम थांबलंय ना. तुम्ही प्लीज बघाल आधी. बघतो. हा बोला. गेली का? अहो पण का मी येऊन सगळ्यांसमोर तमाशा करायला हवा? नाही, नको नको नको, मी 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 सांगतो. लगेच ऋग्वेद याच्या आत जायला हवी. आणि मला ना तिथे त्यांचा तो इमोशनल ड्रामा वगैरे नकोय. हो म्हणजे मी काय म्हणतो, सर बघा ना प्लीज. अगं तू केलेस ना डिझाईन, बघायची काय गरज आहे? छानच असणार. सायली, मला काय वाटतं सांगू? मला असं वाटतं तू क्रिएटिव्ह आहेस, हुशार आहेस. तुझं टॅलेंट आपल्या फर्ममध्ये वेस्ट जात आहे. तू दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या फर्ममध्ये काम करायला हवंस, किंवा स्वतःची फर्म सुरू करायला हवीस. आणि हेच वय आहे बरं का, नंतर असं धाडस करता येत नाही. तू स्कायलाईन हे नाव कधी ऐकलेस का? म्हणजे खूप मोठी फर्म आहे आणि त्याचा मालक माझा क्लासमेट आहे. आता मी त्याच्याशीच बोलत होतो. त्यांना हवे तर चांगले चांगले डिझायनर असतात. ॲक्च्युली मी तुझ्याविषयी बोललोय त्यांच्याशी. आणि व्हॉट आय फील, यू मस्ट नॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. आणि तुला स्वतःची फर्म टाकायची असेल ना, तर मी तुझ्या पाठीशी आहे. तुला सर्वतोपरी मदत करेन, सर्वतोपरी. डोंट वरी. नको सर, मला कळतंय तुम्हाला मला काय सांगायचंय. मी अजून त्रास नाही देणार तुम्हाला. मी जाते सोडून. तुमची अवस्था कळते मला. आता मलिका मॅडमचा फोन होता. कळलं मला. आय विल मिस दिस ऑफिस सर. गुड बाय.
गॉड ब्लेस यू बेटा. सा काय ग कुठे निघाली घरी. का? बरं वाटत नाही अरे मला जरा. हो का? बर चल मग मी तुला सोडतो घरी. नाही नाही नको प्लीज, मी जाईन ना. अगं रू लव यू. अगं सा सा बघायचं ना. चला आज मी पण बसणार आहे तुमच्या बरोबर डबा खायला. बसा ना बसा. बसा. तुम्ही बसा ना. मला सामंत मॅडमच्या हातची चव खायची. आज आहेत कुठे म्हणत्या? आज तिचा उपवास असावा. हो आजकाल त्यांनी वजन कमी करायचं मनावर घेतलंय ना. आज तिने भूक न लागण्याची औषधं घेतली. हो पण डबा आणला असेलच ना त्यांनी. होय तर बाकी सगळं विसरतील पण डबा नाही. हो ना मग जाणं पटकन घेऊन ये, भूक लागलीये. आले 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 आले. अरे मॅडम तुम्ही आज. अहो सामंत मॅडम तुमच्या हातची चव खायला कधीपासून आतुर आहे मी. आज काय आणलंय काय डब्यात? अहो आज काही जास्त नाही करायला जमलं. तुम्ही आधी तरी काल सांगितलं असतं मला तर मॅडम मी काहीतरी छान करून आणलं असतं ना. फक्त माशाचं तिकलंय, भरली वांगी आहेत, पनीर भुर्जी आहे आणि भाकरी आणि भात. आता आहे त्यात गोड मानून घ्या तुम्ही. आणि हा फोडणीचा भात आहे पण तो कालचा शिळा आहे, तो माझ्यासाठी आहे. ते काय ना मला अन्न वाया गेलेलं आवडत नाही ना. घ्या आता आहे त्यात गोड मानून घ्या तुम्ही. घ्या सुरू करा तुम्ही. मला आज भूक नाहीये. मी ते औषध घेतलंय ना द्विधावर्धक काढा. म्हणजे कसं आहे ना ते औषध पोटाला असं कन्फ्यूज करतं. पोटाला लागलेली भूक मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. अदनान सामीनी पण हेच औषध घेतलं होतं हो ना ग. मी पण आता त्याच्यासारखीच बारीक होणार एकदम डाएट करून. दाखवतेच त्या मल्लिकेला. माझ्या सायलीला नकार देते का मी जाडी आहे म्हणून. बघ आता मला कशी मी ट्रीम अँड ट्रीम होते तुझ्यासाठीची. काय ना मॅडम तसं माझं खाणं फार नाही आहे पण ते वेळेवर खाता येत नाही ना, हा प्रॉब्लेम आहे. पण आता करणार मी डाएट करणार, एकदम स्लिम स्लिम होणार, भराभरा वजन कमी करणार. मग माझं ना एक बॉयफ्रेंड झालाय आता वजनाचा काटा. माशाचा काटा उरला असेल ना तर आम्हाला पण द्या. हा सामंत मॅडम. अगं बाई किती गोड. मीच खाल्लंय हे सगळं. सॉरी 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 मॅडम. ते तंद्रीत मला कळलंच नाही. पण पोटाची भूक मेंदूपर्यंत कशी पोचली देव जाणे. हां ती सगळी औषधं एकत्र घेतली ना म्हणून झालं असेल असं. ते फक्त द्विधावर्धक काढाच घ्यायला हवं होतं ना. सॉरी मॅडम सॉरी. मी उद्या सगळं तुमच्यासाठी परत करून आणते. असं कधी होत नाही हो माझ्याकडून. पाणी देऊ? नाही 1 तासाने प्यायचंय हो ना ग. हा घ्या. ओहो काय करतोय दे. लास्ट चान्स आहे. हा यू फुल. बॅडमिंटन खेळतोयस की डास मारतोयस? मॅडम मला गोबीच्या फुलाबरोबर खेळता येतं, या फुलाबरोबर नाही येत खेळता. मॅडम तुम्ही तुमच्या फ्रेंड बरोबर का नाही खेळत? मी खेळू तू? असतेस काय. लहानपणी शाळेत असताना मी तुला हरवलं होतं आठवतंय ना. का तुम्ही मॅडमना हरवलं होतं? हो. किती गोलने? हे नॉनसेन्स. यात गोल नसतात, पॉइंट्स असतात. तू आज रे माझ्यासाठी गोबी सूप बनव जा. शटलकॉक दे. मल्लिका आपल्यापेक्षा छोट्या माणसांशी असं बोलू नये. आपल्या बरोबरीच्या माणसांशी आपण असं बोललो तर चालतं, जसं तू माझ्याशी बोलतेस. मी समजून घेऊ शकते तुझा प्रॉब्लेम. हॅलो आपण कुठल्याच बाबतीत बरोबरीच्या नाही आहोत. खूप फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. खरंय पण एका बाबतीत मी तुझ्याशी बरोबरी करणार आहे आता. फिजिक्सच्या बाबतीत. फिजिक्स नाही ग फिजिक्स.
तशी पण आपली केमिस्ट्री कधीच जुळणार नाहीये. असू दे. हे बघ मी काय आणलंय. जादू आहे जादू. विधावर्धक काढा. हे घेतलं की मी बारीक होणार आहे तुझ्यासारखी. खरं म्हणजे ना हे औषध घेतलं ना की असं आपले पोट ना असं कन्फ्यूज होतं एकदम. म्हणजे आपल्या पोटाला लागलेली भूक मेंदूपर्यंत पोचतच नाही. तसं पण काय पोचतं म्हणा तुझ्या मेंदू पर्यंत. खरंय. मी मेंदूने नाही हृदयाने जगते. आणि मी मेंदूने. बघू आपण मेंदू जिंकतो की हृदय.